संभाजी महाराज की जय। महाराणा प्रताप यांची 486वी जयंती संपूर्ण देशात अतिशय उत्साहाने साजरी करण्यात येत आहे। बुधवारी सोलापुरातील 7 रस्ता परिसरातील असणाऱ्या अश्वारूढ महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी दिसून आली। या प्रसंगी संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष तथा नगरसेवक तात्या बागमोडे उपस्थित होते। या प्रसंगी महाराणा प्रताप यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज वीर शिरोमणी राणा प्रताप यांची जयंती, त्या जयंतीनिमित्त आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांना अभिवादन केलं आहे व सर्व जनतेला देखील आजच्या जयंतीच्या शुभेच्छा। राणा प्रताप ओळखले जातात ते हळदीघाटीच्या युद्धातून आणि मोगलांशी केलेल्या संघर्षातून। ज्या हळदीघाटीचं युद्ध झालं त्यात राणा प्रतापचे सेनापती होते हकीम खान सूर आणि मोगलांकडून लढत होते राजा मानसिंग। अशी स्वामीनिष्ठा त्या काळात होती। पण आज बघतोय आपण राजकारणात की एखाद्या चपातीचा तुकडा टाकला तरी आमदार खासदार इकडून तिकडे जातात। मला वाटते की त्यांनी स्वामीनिष्ठा आणि स्वामीवर कसं प्रेम करायचं ते हकीम खान, चेतक आणि राणा प्रताप यांच्याकडून शिकलं पाहिजे। वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व पदाधिकारी आम्ही अभिवादन केलेलं आहे। परंतु मगाशी भैयाने म्हणल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज असो, वीर शिरोमणी महाराणा प्रताप असो, हे आपला देश सुरक्षित राहण्यासाठी, आपल्या हिंदूंचं राज्य आणण्यासाठी, ह्या देशावर हिंदूंचं राज्य आणण्यासाठी महाराणा प्रतापने प्रचंड पराक्रम केलेला आहे। त्यांच्या पराक्रमाचा गाथा पुढं 100 वर्ष असंच राहणं गरजेचं आहे। त्यामुळे येणाऱ्या तरुणांना महाराणा प्रतापचं पराक्रमाची गाथा वाचून त्यांच्यामध्ये स्फूर्ती आली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपला देश सुरक्षित राहण्यासाठी हे छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांचे विचार तारक असणार आहेत आणि अशा मोठ्या थोर पुरुषांना मी शिवसेनेच्या वतीनं अभिवादन करतो। राणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वच पदाधिकारी, आमचे सहकारी जिल्हाप्रमुख प्रतापभाऊ चव्हाण, तसेच महानगर प्रमुख महेशभाई धाराशिवकर, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णुदादा कारंपुरी, राजाभाऊ आणि महिला आघाडीचे मंगलताई थोरात सर्वांनी येऊन अभिवादन केलं आणि एक समाजाला ज्या महापुरुषांचं शिकवण होतं ते शिकवण आजच्या राजकीय लोकांना यायला पाहिजे। निष्ठा काय, गद्दारीचं पेर हे पूर्ण महाराष्ट्र पसरलेलं आहे। काही तुकड्यासाठी आत्ता भैयानी म्हणल्यासारखं भारतीय जनता पार्टी पूर्ण राजकारणाचं हिसका करून ठेवलेलं आहे। ह्या भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळात खरोखर जनता रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही। वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंती आहे। संभाजी आरमारच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही महाराणा प्रताप यांना अभिवादन केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची प्रेरणा महाराणा प्रताप होते। या देशामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची लढाई महाराणा प्रताप यांनी लढली। या देशाला गुलामगिरीच्या विरुद्ध कशा पद्धतीने लढायचं आणि लढता लढता स्वाभिमानाने जीव द्यायची शिकवण महाराणा प्रतापांनी या हिंदुस्थानाला दिलेली आहे। हिंदुस्थानातील प्रत्येक माणसानं महाराणा प्रताप यांच्या शौर्याचा गुण घेण्याची आवश्यकता आहे। वर्षानुवर्षाची गुलामगिरी मोडून काढण्यासाठी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्थान आहेत आणि संभाजी आरमार कायमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने काम करणारी संघटना आहे। ज्या छत्रपती शिवरायांनी महाराणा प्रतापांना प्रेरणास्थान म्हणून हिंदूंचं साम्राज्य निर्माण केलं, तोच प्रेरणास्थान किंवा तोच आदर्श घेऊन आम्ही सगळ्या भारतीयांच्या भल्यासाठी काम करत राहू।